एका आईच्या पोटात 9 महिने गर्भसंस्कारानंतर एका जीवाचा जन्म होतो. मग तो मुलगा असेल, मुलगी असेल, डझंट मॅटर. पण तो एक मनुष्य म्हणून या पृथ्वी तलावर एक नवीन श्वास घेतो आणि आपल्या आयुष्याच्या नव्या जीवन प्रवासाला सुरुवात करतो. सुरुवातीच्या वेळेला प्रत्येक आई वडिलांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो, एक वेगळाच आनंद असतो. जन्मापासून तर नाव ठेवण्यापर्यंत, नंतर शाळेमध्ये टाकण्यापर्यंत सगळे हाऊस आपण मिटवून देतो. सगळे हाऊस आपण त्यांचे पुरवून देतो. आपण त्यांच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, हट्ट, आग्रह पूर्ण काळजी घेतो. एका आदर्श आई वडिलांप्रमाणे. एक आदर्श आई वडील कसे असावे ना, याचं प्रत्यक्ष माझ्या वाचनातून उदाहरण आलं म्हणजे राजमाता जिजामाता. या जिजाऊ साहेबांनी आपल्या शिवछत्रपतींना लहानपणापासूनच असे गर्भसंस्कार केले की त्या छत्रपती मागे ते एक आदर्श आई होती. त्यामुळेच शिवछत्रपती आणि शिवाजी महाराज घडले. 12 वर्षानंतर सगळं काही सुरळीत चालू असतं आणि अचानकच प्रत्येक भारतातल्या असाधारण घराण्यातलं चित्र बदलतं. प्रत्येकाला आपला मुलगा मुलगी ओझं वाटू लागते. प्रत्येकाला आपला मुलगा मुलगी बिघडलाय, चुकीच्या मार्गावर गेलाय, आपलं ऐकत नाहीत, आपण आपल्याला आपली कदर नाही असं जाणवतो. प्रत्येक आईवडिलाला वाटतं की आपला मुलगा आदर्श घडावा, मुलगी आदर्श घडावी. पण आपण एकदा तरी आदर्श घडतो का? आदर्श उदाहरण म्हणून आपण किती प्रयत्न करतो? एक आई वडील म्हणून एका मुलाला जन्म देण्याचा डिसिजन हा आपला असतो, त्याचा नाही. मग तुम्हाला नाही वाटत का तुमचं माइंडसेट, तुमचं ॲटिट्यूड, तुमचं पर्स्पेक्टिव्ह, तुमचं हॅबिट त्याच्या मुलावर दुष्परिणाम होत असेल किंवा चांगला वाईट प्रभाव पडत असेल? एक व्यसनी वडील कधीच आपल्या मुलाला अपेक्षा करू शकत नाही की त्या मुलाने निर्व्यसनी राहावं. आणि एक चांगले कर्तृत्ववान वडील आपल्या मुलाला अपेक्षा करू शकत नाही की त्यांनी चुकीच्या मार्गावर जावं. मग का आपण एक आई वडील म्हणून नेहमी कमी पडतो? आपलं कुठेतरी कमी पडतंय का? आपलं शिक्षण, आपले विज्ञान, आपली नीतिमूल्य, आपले तत्व आणि आपले आचार विचार. आपल्याला लहानपणी शिकवलं गेलं नाही की वास्तविक जीवनात कसं घडायचं असतं. मला तुम्ही सांगा की तुम्ही आई मुलांना जन्म देण्याआधी एक आदर्श आई वडील कसं घडायचं असतं हे आधी प्रशिक्षण घेतलं होतं का? प्रत्येक वेळा वारंवार आपल्याला आजकालची मुलं मानसिक, भावनिक, शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतं. प्रत्येक मुलांना, आई वडिलांना आपला मुलगा गमवावा लागतो. सुसाईडचे केसेस भारतामध्ये 90% सुसाईडचे केसेसचं प्रमुख कारण मिळत नाही, सापडत नाही आणि कोणाला त्याचा स्वारस्य रसही नसतो. सोडून दिलं जातं, दुर्लक्ष केलं जातं, बाकी नंतर नॉर्मल. कशाला बघायचे हे दिवस? कशामुळे आली ही अवस्था? आपलं भारतीय शिक्षण कमी पडलं? आपल्याकडे साहित्य, संत, विचारवंत, महापुरुष, समाजसुधारकांची कमतरता आहे? नाही. प्रश्न तुमच्या विचारांचा आहे, तुमच्या दृष्टिकोनांचा आहे, तुमच्या भावनांचा आहे, तुमच्या आचारांचा आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपर्यंत पाहिलेल्या अनुभवांचा आहे. आपण प्रत्येक वेळी आपल्या मुलांना आपलं अपेक्षा ओझं लादण्यापेक्षा त्याच्या इच्छा, आकांक्षा, भावना म्हणणं मांडलं तर काय गैर? तो जन्माला आला होता, तो जसा आला तसा स्वीकारावं का नाही आपण स्वीकारत त्याला? एक वेगळं व्यक्तिमत्व असतं, त्याच्यामध्ये एक वेगळी क्षमता, कौशल्य आणि गुणवत्ता असते. हे आपण का नाही जाणून घेत? तुमचा राग, तुमची द्वेष, तुमचा अहंकार, तुमचं दुर्भाव काय करणार आहात? त्या देवाची, त्या परमेश्वराची तुम्हाला लाज नाही वाटत का? त्याची भीती नाही वाटत का? तुमचा आत्मा कसा सुखावतो? तुमच्या जीवावर तुमचा ताबा नसतो का? आज कशाला आपल्या भारतामध्ये प्रत्येक साधारण घराण्यामध्ये आई वडिलांना आणि मुलांना वेगवेगळं राहावं लागतं? का आपण एक मुखाने, एक जुकाने आणि एक संघाने एकत्र नाही राहू शकत का? मीपणा, अहंकार वृत्तीला खोडून टाकून आपलेपणाची भावना नाही का निर्माण करू शकत? आज या आदर्श आई वडिलांच्या व्हिडिओ मार्फत प्रत्येक प्रश्न या महायुवा टॉकवरनं विचारला गेला आहे. त्या प्रत्येक मुलासाठी हा व्हिडिओ होता. त्या मुलानेही जाणून घेतलं पाहिजे की आपल्या आई वडील आपले खूप कष्ट घेत आहेत, खूप प्रयत्न करतायत, खूप मेहनत घेत आहेत. आपणही त्यांना तितकीच त्यांची मेहनतीची पोचपावती द्यायला हवी. पण एक आदर्श आई वडील म्हणून तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की आपले संस्कार, आपले विचार, आपलं चारित्र्य यावरही आपल्या मुलाचं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे आधी स्वतःला बदल घडवा, स्वतः एक आदर्श उदाहरण म्हणून निर्माण व्हा, तरच तुमच्या मुलाचं उज्ज्वल भविष्य तुम्ही घडताना बघू शकाल. नाहीतर आजपर्यंत जसं होत आलं तसंच राहील. मी नेहमी म्हणतो, तंत्रज्ञानाने प्रगती केली, विज्ञानाने प्रगती केली, प्रत्येक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्र प्रगती करत आहे. पण मानव प्राणी स्वतःला बदलण्यासाठी, स्वतः ॲडॅप्टिबिलिटी करण्यासाठी कुठेतरी चुकतोय का? हा प्रश्न वारंवार मनाला भेडसावत राहतो. पूछता है भारत, पूछता है नया तरुण, आपके जवाब का हम हमेशा उसका इंतजार करेंगे. महायुवा टॉक करणं तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीत खूप शुभेच्छा. तरुणांच्या पाठीमागे महायुवा टॉक नेहमी पाठीशी राहील.